इराण, अमेरिका आणि इस्रायल या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतामध्ये गॅस आणि कच्च्या तेलाची आवक आता कमी झाली आहे। त्यामुळे याचा परिणाम आता जाणू लागला आहे। एकीकडे घरगुती गॅसच्या किमतीमध्ये वाढ झाली, त्यातच आता पेट्रोलमध्ये देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळते। घरगुती गॅस घेण्यासाठी नागरिकांना गॅस एजन्सीसमोर रांगा लावाव्या लागतात। मात्र बीडमधील प्रकाश घोलप यांनी बायोगॅसचा वापर करण्याचं ठरवलं आणि याच बायोगॅसचा आधार घेत त्यांनी आता आपल्या घरी बायोगॅसचा वापर करायला सुरुवात केली आहे। तुम्ही पाहू शकता बायोगॅसवर सध्या त्यांच्या घरामध्ये स्वयंपाक बनवण्याचं काम सुरू आहे। आपण जर गॅस एजन्सीवर गेलो तर मोठी रांग लावावी लागते, मात्र घरीच त्यांनी बायोगॅसचा पर्याय अवलंबलेला आहे आणि याच बायोगॅसमुळे त्यांना आता कुठेही जाण्याची गरज नाही। घरीच त्यांनी आता हा सगळा गॅस तयार केलेला आहे। आपल्यासोबत स्वतः प्रकाश घोलप आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया। दादा, काय सांगताना आपण पाहतो सध्या युद्धामुळे गॅस मिळणं मुश्किल झालं आहे आणि तुम्ही बायोगॅसचा पर्याय अवलंबला आहे। आता या युद्धामुळे LPG गॅस हा मिळतच नाही आहे। टाकी घ्यायला गेलं तर रांगेत उभं राहावं लागतं। त्यामुळे आम्ही हे बायोगॅस हे केला, बसवला आणि त्यापासून आम्हाला आता सिलेंडर आणण्याची आवश्यकताच नाही। हा गॅस तयार झाला आहे, त्यामुळे आम्हाला काही सिलेंडर आणायला जाण्याची गरज नाही आहे। ते युद्ध तिकडं म्हणजे लोकांची सध्या लय अडचणीत ना, टाकी भेटत नाही आहे। मग चुलीकडे गेलं तर ते चूल पेटवला धूर हे ते आता चूलमुक्त झाले जवळपास। तुमच्याकडे गॅस सिलेंडर किंवा दुसरा LPG गॅस एखाद्या एजन्सीचं कनेक्शन आहे? हो, आहे ना। HP गॅस एजन्सीचं कनेक्शन आहे, पण सध्या सिलेंडरच मिळत नाही आहे। आता आम्ही सिलेंडर मुक्त झालो जवळपास बायोगॅसमुळं। आमच्याकडं भरपूर गॅस आहे, म्हणजे आमच्या पूर्ण कुटुंबाला पुरतो आणि रोजची रोज तो तयार होतो। आम्ही शेण आणि पाणी मिक्स करून टाकलं, त्याला खर्च एक 10,000 रुपये आलेला फक्त आपल्याला। बनवण्यासाठी रोज काहीच खर्च नाही। आपलं जे आहेत गुरं त्यांच्यापासून जे शेण मिळतं ते टाकायचं, एक 4-5 टोपले, रोजची रोज तयार होतो तो, तेवढंच, बाकी काय अडचण नाही। तर आपण पाहतो की हा बायोगॅसपासून हे सगळी सुरू आहे गॅसची आणि यावरच आता त्यांच्या घरी स्वयंपाक बनवण्याचं काम चालू आहे। ह्याताही आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगताल की म्हणजे गॅसचा आणि तुमचा संपर्क जास्त असतो, कारण स्वयंपाक तुम्हाला बनावा लागतो। सिलेंडर संपलं तर घरचे लोक घेऊन येतात, मात्र ज्यावेळेस सिलेंडर नसतं त्यावेळेस काय काय अडचणी असायच्या आणि आता काय वाटतंय? नाही, जे युद्धामुळे तो जो सिलेंडर बंद झालेला आहे ना, ते आता आपण बघतो की बाहेरगावी, परत बीडमध्ये 3-3, 4-4 दिवस लोक गॅसच्या टाकीसाठी बाहेर थांबतात एवढ्या मोठ्या उन्हात। ते म्हणजे एक बायोगॅसच्या याने आमच्यासाठी एक चुलीवर स्वयंपाक करणं म्हणजे काय करणं तर इझीच आहे, पण ते आता म्हणजे धुपण लागणं हे करणं ते तर डोळ्यात जाणं हे तर, त्यामुळे हे आमच्यासाठी बेस्ट आहे। तर निश्चितच आपण पाहिलं की LPG गॅस मिळत नसल्यानं या कुटुंबानं बायोगॅसचा पर्याय अवलंबलेला आहे। एकीकडे व्यावसायिक गॅस मिळत नसताना अनेक हॉटेल्स बंद पडले आहेत। मुंबई असेल, पुणे असेल, बीडमध्ये देखील असे अनेक छोटे मोठे हॉटेल्स बंद झालेले आहेत आणि घरगुती गॅस देखील मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। गॅस एजन्सीसमोर रांगा लावाव्या लागतात, मात्र यांनी आता बायोगॅसचा पर्याय अवलंबल्यानं त्यांच्यासमोरचं हे संकट आता दूर झाल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा मुकुंद समी, आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड।